नमस्कार. नुकतीच अरविंद केजरीवालांना अटक झाली आणि या अटकेचा निषेध आता जगभरात उठायला लागलाय. जर्मनीने याबद्दल चिंता व्यक्त केली, कुठेतरी निदर्शनं झाली, हे आपण सगळं बघतो. तर नक्की कसल्या कारणाने अटक झाली हा एक प्रश्न असेल. दुसरा प्रश्न असा आहे की नेमकी इलेक्शन जाहीर होते आणि अटक होते, हे इलेक्शनचं राजकारण आहे का, हा दुसरा प्रश्न असेल. पण ह्या प्रश्नांची उत्तरं बघण्याला आधी आपण नक्की घोटाळा काय हे समजून घेऊ. आपचं सरकार दिल्लीमध्ये होतं. पहिली अटक आपल्याला आठवत असेल मनीष सिसोदिया या मंत्र्याची झाली. संजय सिंग नावाचा दुसरा आपचा नेता ऑलरेडी आत आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती आता या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची अटक झालेली आहे. हा घोटाळा नक्की काय समजून घ्या. कोरोना काळात महाराष्ट्रात पण जेव्हा मंदिरं बंद होती तेव्हा दारूची दुकानं सुरू झालेली आणि लांबच्या लांब रांगा तिथे लागलेली चित्र आपण पाहिली असती. दिल्ली सरकारने असं ठरवलं की पैसे कमी पडतात म्हणून दारू जास्त विकू आणि त्याच्यातून पैसे कमी. आणि त्याच्यातून त्यांनी एक नवीन धोरण आणलं. त्यांचं म्हणणं असं होतं की 5,000 कोटी आतापर्यंत आम्हाला दारू विकून मिळतात एक्साईजमधून किंवा वॅटमधून, तर ते आम्हाला 10,000 पर्यंत न्यायचे. आणि म्हणून याचं एक प्रकारे दिल्ली सरकारने खाजगीकरण करून टाकलं. जो पैसा सरकारकडे यायचा तो सरकारकडे न येता तसंच पुढे जावा, लोकांकडे जावा, अशी एक स्वरूपाची योजना त्यांनी दिसताना आकर्षक योजना दिसली. त्याचे आकर्षक फायदे, आकर्षक हा एका व्यंगार्थाने मी वापरलेला शब्द आहे. दिल्लीमध्ये दारूचे दर स्वस्त झाले. जी दारू 2,000ला मिळायची ती 1,700-1,600ला मिळायला लागली. तिथे मॉल पासून सगळीकडे दारूची दुकानं उघडली गेली. साधारण 550 ते 600 नवीन दुकानं, खाजगी दुकानं यांनी उघडायला लावली. योजना इथपर्यंत होती की तुम्ही घरी बसून दारू मागवा, तुम्हाला घरी दारूची बाटली पोच करण्यात येईल, इथपर्यंत यांनी हे केलं. प्रश्न 2 आहे, दारू विकून अर्थव्यवस्था मजबूत करायची का? याचं उत्तर खरं दीर्घ पल्ल्याच्या पद्धतीने नाही असं असलं पाहिजे. कारण दारूतून काय निर्माण होतं? दारूतून अपघात वाढतात, दारूतून गुन्हे वाढतात, दारूतून आजारपणं वाढतात, दारूतून कौटुंबिक समस्या वाढतात. याच्यातून पोलिसांना, हॉस्पिटल्सना, जजेसना अशांना जर काम मिळत असेल तर ती अर्थव्यवस्था सुदृढ करणारी लक्षणं नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मग अशात कोणाला तरी प्रश्न पडेल की या सगळ्यांना अटक करण्यासारखं होतं काय? प्रश्न हा कळीचा आहे. आपने काय केलं, केजरीवालने काय केलं? केजरीवालने असं केलं की दारूची जी MRP आहे त्याच्या खाली, म्हणजे समजा एखाद्या बाटलीची किंमत 2,000 आहे, तर त्यांनी रिटेलरना, जी बाहेर रस्त्यावर दुकानं असतात, त्यांना मुभा दिली की तुम्ही कमी किमतीत विका. त्याच वेळेला मार्जिन जे असतं, म्हणजे रिटेलरला दारूची बाटली मिळाल्यावरती त्याला किती पैसे मिळतील ते मार्जिन त्यांनी ठेवलं 185%. हे धंदेवाईकांना कळेल हे किती मोठं मार्जिन. आणि दुसरीकडे जो होलसेलर आहे तो बांधून ठेवला, म्हणजे एखादा दारू कारखानदार दारू बनवतो तर त्याच्यावर बंधन आहे की त्याने विशिष्ट होलसेलरलाच ही दारू द्यायची. आणि या होलसेलर्सना, पूर्वी होलसेलर्सचं सगळं यंत्रणा सरकारकडे होती आणि प्रॉफिट मार्जिन फक्त 5% होतं. केजरीवालनी ते मार्जिन 12% आणलं. भ्रष्टाचार इथे सुरू झाला. भ्रष्टाचार 2 पद्धतीने सुरू झाला. 12% मार्जिन आम्ही तुम्हाला देतो, आधी तुम्हाला 5% पर्यंतच फार तर मिळू शकत होतं, तर असं करा 12%तले 6% तुम्ही आम्हाला परत द्या. ते अधिकृत परत द्यायचे नाही, ते कॅशमध्ये, ते बेनामी, ते अहवालातून आपच्या नेत्यांकडे जातील. ही पहिली गोष्ट होती. आणि जे 185% रिटेलमध्ये दिले त्या रिटेलर्सकडून पण खोट्या क्रेडिट नोट दाखवल्या आणि ते पैसे परत बाहेर काढले. हा पैसा कुठे गेला? एक आरोप असा आहे की गोव्याला जी 2022ची राज्य सरकारच्या निवडणुका झाल्या, आपच्या इलेक्शनच्या प्रचारासाठी तिथे मोठ्या प्रमाणात रकमा गेल्या. तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ह्यांनी पकडलं. दुसरा आरोप असा होता की या साऊथ ग्रुपला अशाच पद्धतीने, या साऊथ ग्रुपने आप पक्षाला हवालामधून 100 कोटी दिले आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना दारू विकायला, दारूच्या दुकानांमध्ये ऑपरेट करायला, दारूच्या कंपन्यांना ऑपरेट करायला त्यांनी मोठ्या प्रमाणात मुभा दिली. घोटाळा हा आहे. फक्त केजरीवालांना अटक झालेली नाही, CBIने ऑलरेडी 7-8 जणांना अटक केलेली आहे. याच प्रकरणातली नावं आपण घ्यायची तर विजय सक्सेना, मनोज राय, अमनदीप ढाल, समीर महेंद्रू अशा अनेक जणांना ऑलरेडी अटक झालेली आहे. सरकारचं नुकसान 2,000 कोटीच्या पेक्षा जास्त रकमेचं झालं. 2,833 हा आकडा आहे सरकारच्या नुकसानचा. आणि त्याच वेळेला दारू किती विकली गेली तर त्याच काळात फक्त दिल्ली NCRमध्ये 22.28 कोटी लिटर दारू विकली गेलेली आहे.
हे देशाला कुठे नेऊन कुठे घेऊन जातं. त्यामुळे नेमका घोटाळा काय होता ह्याचं उत्तर साधारणपणे हे आहे. पुढच्या भागात आपण एका वेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करू. नमस्कार.